बरोबर आहे. ते सर्व जे त्यांची चूक झाली त्या आधारावर सर्व लोकांना जे आहे 2 वर्ष वेतनवाढची नोटीस गेलेली आहे. त्यांचे रिप्लाय ते करतील आणि त्यानंतर जे आहे ते त्यांच्यावर फायनल निर्णय घेता येईल. दुसरा जे आहे संजय नगर आणि जत PI दोघांना 2 वर्ष वेतनवाढची नोटीस दिलेली आहे आणि त्यांचे रिप्लाय आल्यानंतर त्यांच्यावर फायनल डिसिजन घेण्यात येईल. दुसरा आहे की पूर्ण रेंजचे मीटिंग घेऊन पूर्ण रेंजचे ऑल पोलीस स्टेशन, ऑल SDPO, ऑल SP, ॲडिशनल SP यांचे मीटिंग घेऊन अशी सक्त सूचना देण्यात आलेली आहे की यापुढे जर कोणी असा कामामध्ये जे हलगर्जीपणा केला, जर सिरियस ऑफेन्स आहे, पहिलाच गोष्टी आहे की सिरियस ऑफेन्सची माहिती कळताच त्यांनी वायरलेस सेट उचलला पाहिजे आणि वायरलेस सेट उचलून कंट्रोलला सांगितलं पाहिजे आणि बाकी जे काम आहे कंट्रोल सर्वांना कळवतात. दुसरा जे आहे की जशी माहिती मिळाली फायरिंग विथ मर्डर अशा प्रकारचे तर PI इमिडिएट निघतील, SDPO इमिडिएट निघतील, ॲडिशनल SP आणि इवन SP पण इमिडिएट निघतील. त्यांच्यामध्ये कुठलाही कोणी हलगर्जीपणा ॲक्सेप्ट होणार नाही. या स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आलेली आहे. यापुढे जर कोणी अशा प्रकारमध्ये जर हलगर्जीपणा दिसला तर ते डायरेक्ट जे आहे ते निलंबित होतील. यांच्यामध्ये ऑलरेडी आम्ही क्राईम मीटिंग घेऊन सर्वांना हे सूचना दिलेली आहे आणि बाकी जे मॅक्सिमम पॉसिबल ॲक्शन आहे ते होणार आहे. अनेक ठिकाणी अशा चर्चा होतात की